नमस्ते सर्वांना. आज आपण सुंदर अशी एक सिंपल बॅग बघणार आहोत. याला अस्तर नाही, फोम नाही, फक्त 2 या कपड्यापासून आपण एक बॅग बनवणार आहोत. तर इथे मी पेपर घेतलेला आहे मेजरमेंट घेण्यासाठी. इथं 13 इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखलेली आहे. त्यानंतर इथं 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. पुढे 1.5 इंचावर 1.5 इंच. त्यानंतर वरच्या साईडनं 6 इंच. तर इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकता. पेपरवर एवढं क्लिअर दिसत नाही आहे. कटिंग केल्यावर कळेल. तसा आपण हा पेपर कट करून घेतलेला आहे या ठिकाणी. तर या पेपर पॅटर्नवरनं आपण दोन्ही पीस कटिंग करून घेणार आहोत. त्याची 19 इंच उंची झालेली आहे टोटल 13 + 6. तर हे 2 पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण पेपर ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. आपल्याला इथे दोन्ही बाजू आणि खालची बाजू म्हणजे 3 बाजू आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत. सिंगल पीस आहे हा. अगदी अशाच पद्धतीने या पण कपड्याला आपण शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला हा कपडा इथे खाली 2 इंचावर मार्क करायचा आहे. बॉक्स करून घ्यायचे आहेत आणि कट करायचे आहेत दोन्ही कॉर्नर. अगदी असंच दुसऱ्या अस्तरला पण आपण तसंच कटिंग करून घेणार आहोत. 2x2 चा बॉक्स तयार केलेला आहे ठिकाणी. तिथे दोन्ही पीस आपण कट करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी असे कॉर्नर आपल्याला शिवून घ्यायचे आहेत दोन्ही कपड्यांचे. या पिशवीची घडी खूपच छोटी, अगदी खिशात बसेल एवढी घडी होते याची. तर हा कपडा आपल्याला वरचा जो सुलट आहे सुलट करून घेतला आणि अस्तरच्या आतल्या साईडने ठेवून दिला. त्यानंतर आपण अशा पद्धतीने हँडलवर हँडल असं शिलाईपासून जोडून घेणार आहोत. साईडची जी शिलाई होती तिथून आपण शिलाई करून घेत आहोत आणि थोडंसं मार्जिन वरच्या साईडला 2 इंच सोडायचं आहे. दुसऱ्या साईडचा पण आपल्याला अशाच पद्धतीने हँडल शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित. सेंटरपासून सुरुवात करायची आहे. कारण कपडा खूप पातळ असल्यामुळे सरकतो इकडे-तिकडे. त्यानंतर आतली गोलाई आपल्याला शिवून घ्यायची आहे बॅगची. इथे अस्तरचं थोडंसं फॅब्रिक जास्ती झालेलं आहे. ते मी साईडला ठेवलेलं आहे तसंच. त्यानंतर आपल्याला इथून
खालच्या साईडनं आपण हा कपडा सुलट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे हँडल आहेत ते अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे, ते दाखवल्याप्रमाणे इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तरही आपल्याला शिवून घ्यायचं आहे तसंच. इथं आपले दोन्ही हँडल जोडून झालेले आहेत. तर त्याला आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. जो आतला राऊंड आहे त्याला आपल्याला पूर्ण इथे शिलाई होत आलेली आहे. त्यानंतर हँडलची बाजू आहे बाहेरची, ती पण आपल्याला शिवून घ्यायची आहे. तर आतली साईड ही राहिलेली आहे शिवायची, पाहू शकता. इथे ओपन केलेली बाजू राहिलेली ती बंद करून घ्यायची आहे, जिथं आपण हँडल जोडले होते. यामुळे शिलाई बाहेर बिलकुल दिसत नाहीये, पूर्ण आत झाकून गेलेली आहे. बॅग वापरायलाही खूप इझी आणि व्यवस्थित हलकी-फुलकी आहे. छोटीशी घडी होते आणि खिशात पण बसते ही. खूप छोटीशी आहे बॅग ही. तर आतला भाग जो आपण उलटवून घेतलेला आहे, ते तिथली जे मार्जिन सोडलेलं होतं ते शिवून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही बॅग पूर्ण झालेली आहे. उलटवून पाहिली आपण, कुठेसुद्धा शिलाई वरती दिसत नाही आहे. खूप सुंदर अशी ही बॅग सिंपल घेऊन जायला सोपी आणि पर्समध्ये पण छोटीशी बसते व्यवस्थित. तर आतला स्पेस पहा. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू. धन्यवाद.